तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 5 कैदी पळून गेले असल्याची कबुली अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली आहे। मंगळवारी रात्री 5 कुख्यात कैदी नागपूरच्या तुरुंगातून पळून गेले। त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेत विधानसभेत मुख्यमंत्र्यांवर खूप टीका झाली। दरम्यान मीरा बोरवणकर यांनी नागपूर तुरुंगाला भेट दिली। कैदी पळून गेल्यानंतर लगेचच तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांनाही निलंबित करण्यात आलं। या घटनेनंतर मीरा बोरवणकर यांनी तुरुंग परिसराला भेट दिली, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली। त्यानंतर हलगर्जीपणा झाल्याची कबुली मीरा बोरवणकर यांनी दिली। घटना तो आपको पता है की आपल्याकडचे 5 आरोपी फरारी झालेले आहेत। मी जागेवर भेट दिलं आणि त्यानंतर ड्यूटीवर जे कर्मचारी आणि अधिकारी होते त्यांच्याशी बोलणं केलं आणि आपले बॅरेकमधले कैदी जे होते त्यामध्ये काही कैदी वॉचमन म्हणून काम करतात त्यांच्याशी मी बोलले, पोलीस अधिकारी होते त्यांच्याशी बोलले। पण अजून ही जी चौकशी आहे ते प्राथमिक स्वरूपाची आहे। अजून आम्ही काही निष्कर्ष काढलेला नाही। अजून आम्हाला 2-3 दिवस लागतील। हिंदी में सुरक्षा में जो है वो हम कम पड़े हैं, इसलिए ये 5 आरोपी भाग गए। ये तो निश्चित ही है, नहीं तो ऐसी घटना ना होती।